सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नाशिक रोड पोलीस ठाण्यात नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भीमप्रेमींना मार्गदर्शन केले। दरवर्षी नाशिक रोड येथे डॉक्टर बाबासाहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यावेळी शहराच्या अनेक भागातून नागरिकही ही जयंती साजरी करण्यासाठी येथे येतात। त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसह गर्दी होते। त्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी सर्व जयंती अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त यांनी केले। तसेच एआयच्या माध्यमातून सोशल मीडियावर गैरसमज पसरवण्यात येतो असे घडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी महत्त्वाची सूचना देखील यावेळी करण्यात आली आहे। नाशिक रोड जयंती अध्यक्ष आकाश भालेराव, कल्पना तोंते यांचे स्वागत संविधानाची प्रत देऊन पोलीस आयुक्त कर्णिक यांनी केले। यावेळी उपायुक्त किशोर काळे, परिमंडळ 2, सह उपायुक्त सचिन पारी, नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, वाहतूक विभाग, महानगरपालिका, बिटको, रुग्णालयात महावितरण सह सराव विभागातील अधिकारी उपस्थित होते। यावेळी संजय भालेराव, सुनील कांबळे, भारत निकम, समीर शेख, हरीश भडांगे, शरद मोरे, अतुल भावसार, संतोष कांबळे, अमोल पगारे, शेखर भालेराव, मृणालिनी कापडणे, राजेश्वरी सावळे, पल्लवी उनवणे, कोमल गांगुडे, कुसुम मेडे, मांडल्या, शालिनी अहिरे, नयना वाघ, रामबाबा पठारे, प्राध्यापक रवींद्र पाटील, सनी जाधव, शालिग्राम बनसोडे, कुसुम निळे, अमोल सोळस यावेळी उपस्थितांनी अनेक समस्या मांडल्या। त्या जयंतीचा वेळ वाढवून द्यावा, मनाचे हार घालण्यासाठी संमती द्यावी, तसेच काही रथांचे मार्ग बदलण्याबाबत तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फोटो फ्लेक्सवर लावण्यात मान्यता देऊ नये अशा सूचना यावेळी करण्यात आल्या। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। इतकं आमच्याबद्दल चांगलं बोललेलं आहे। मला ऍक्च्युली कोणी काही कौतुक केलं किंवा चांगलं बोललं फार आवडल्यासारखं होते। त्यामुळे मी एक दोन वक्त्यांना थोडा खुणा करण्याचा प्रयत्न केला, पण ते काय ऐकण्याच्या परिस्थितीत लोक नाहीये। पण तुम्ही आमच्याबद्दल इतका चांगला विचार करता, म्हणजे आपल्या सर्वांची शुभेच्छा, आशीर्वाद हे आमच्यासाठी आणि नाशिक पोलीससाठी म्हणजे जसं म्हणतात की आमचं कवच कुंडल, आमची सगळी जी अस्त्र आहे, आमचे जे सगळे ताकद आहे ती आहे तुमच्या शुभेच्छांमध्ये आणि तुमच्या आशीर्वादांमध्ये। आणि आम्हाला या ठिकाणी म्हणजे आपण पोलीस बँड बद्दल म्हणाले तर हे मला हे म्हटलं की आधीच का यावर्षीपासून आधीच व्हायला पाहिजे। नंतर काकाजी आपण म्हटले की ते चित्ररथ असतात तर त्याच्या संदर्भात तर आपण आपल्याकडे तर माझी पॉवर ऑफ अटर्नी आहेच। काकाजी आमचे म्हणजे इकडे येणे आधीपासूनचे बंधू आहेत आणि इकडे आल्यावर ते दोन जे विषय मांडले आणि ज्या विषयांमध्ये ते घेऊन पोलीस विभागाकडे आणि आमच्याकडे आले आणि त्या विषयांमधून काही काही ज्या गोष्टी निघाल्या आम्ही कधी विचार नव्हता केला असं होऊ शकते। पण खरोखर मला आपलं अभिनंदन करायला आहे। आज मी फार आनंद आहे की आपण मला जेव्हा सांगितलं काकाजींनी की मी समितीचा अध्यक्ष मला निवडलेलं आहे, तेव्हा मला खूप आनंद झाला की आपल्या घरातला एक माणूस आणि आपला भाऊ या ठिकाणी मित्र अध्यक्ष झालेला आहे आणि त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मी या ठिकाणी। आणि ज्या ज्या गोष्टी आहेत कॉर्पोरेशन रिलेटेड आहेत, घडले किंवा काही डीसीपी आपण पर्सनली फॉलोअप करा। जर कुठे नसेल आपल्याला काही रिझल्ट मिळत किंवा आपल्यालाही कुठे वाटलं आम्ही कुठे कमी पडतोय सांगा, कॉर्पोरेशन कमिशनर यांच्याशी बोलून आपण त्या सर्व गोष्टी पटापट करून घेऊ। आणि ह्या बंदोबस्तामध्ये आणि या ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 135वी जयंती याच्यामध्ये आम्हाला सहभाग होणं हा आमच्यासाठी फार आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे। आमचं सौभाग्य आहे ते। आणि आपण म्हणाल की संविधानाची प्रत आम्ही दिलेली आहे, तर हे जे संविधान आहे मला वाटतं आम्ही बसलेले सर्व जे अधिकारी आहेत तर आमची सगळ्यांची जी सिलेक्शन जे आमचं झालेलं आहे UPSC MPSC या थ्रू जे सिलेक्शन होतं तर हे सगळे बोर्ड जे आहेत ते संविधानामध्ये दिलेले आहेत आणि हे सगळे मेरिटवर होतात। म्हणजे आपल्याला परीक्षा द्यावी लागते, परीक्षेमध्ये किती गुण आपल्याला मिळाले, मग इंटरव्ह्यू झाला
तर मला वाटते आम्ही सर्वजण जे आहे हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे आणि जर संविधान नसतं आणि जर संविधानामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्याच असत्या की एक सरकारी नोकर कसा काय सिलेक्ट होणार, तर मला वाटते आमच्यातले खूप कमी लोक सिलेक्ट झाले असते. त्यामुळे आपल्याला संविधानाचं जे महत्व आहे किंवा आपण म्हणतात की आमचा मान आमचं अस्तित्व, पण आम्ही जे सरकारी नोकरीमध्ये आहे आमचं तर बरोबर अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या संविधानामुळेच आहे. त्यामुळे मला खूप आनंद आहे आणि आमच्या सगळ्यांचं सर्व नाशिक पोलीस आपण जे काही चांगल्या गोष्टी आमच्याबद्दल बोलतात 150 दिवस असेल इतर काही, हे सगळं टीम वर्क आहे. आणि ह्या सगळे जे ऑफिसर्स या ठिकाणी आहेत, आमची भोपळीची सर्व जी टीम आहे, डिटेक्शनची टीम आहे, मला वाटते मागे बसलेत काय पुढे खाली आहेत, तर ते सगळं जण जे काम करतात आणि आपण जे सगळं त्यांना सपोर्ट करतात त्याच्यामुळे आम्ही या सर्व गोष्टी करू शकतो. विशाल आहे, तुमची आठवण काढतात अध्यक्ष. विशाल हे एक नाव आहे, पण विशाल सारखे कित्येक जण की ज्यांचं नाव क्वचित पुढे येतं, अशा प्रकारचे अनेक जण आपल्याकडे मेहनत करतात आणि त्यांच्यामुळे मला या ठिकाणी पोलीस आयुक्त म्हणून उभं राहून आपल्या सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. नाही तर मग यांनी जर ठरवलं तर मला इथे तुमच्याकडून वेगळ्या प्रकारची काही बोलणी ऐकता आली असती, पण ह्या सगळ्यांनी जी मेहनत केली आहे आणि या सगळ्यांचं जे कर्तृत्व आहे तर त्याला मला सगळ्यांना सॅल्यूट आहे. आपल्या सगळ्यांना आणि आपलेपणाला आणि आपल्या प्रेमाला माझा आणि नाशिक पोलीसच्या वतीने मी सॅल्यूट करतो. सगळ्यांना परत एकदा थँक्यू. जय हिंद, जय भीम.